नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं पुस्तक प्रेम या प्रेरणादायक ऑडिओबुक चॅनलवर. आज आपण सुरू करत आहोत पुस्तकाचा दुसरा भाग, द करेज टू बी डिसलाइक्ड, म्हणजेच नापसंतीची भीती सोडून द्या. आपण पहिल्या भागात बघितलं की भूतकाळ आपल्या आयुष्याचं नियंत्रण करत नाही, तर आपली मानसिकता आणि उद्दिष्ट आपलं वर्तमान ठरवतात. आज आपण पुढे जाणार आहोत एका अजून खोल आणि समजून घेण्यासारख्या विषयाकडे. ॲल्डर म्हणतो, संपूर्ण मानवी जीवन म्हणजेच संबंध. म्हणजे काय? तर आपण जरी स्वतःपुरते जगत आहोत असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपली प्रत्येक कृती कोणत्या ना कोणत्या संबंधाशी जोडलेली असते. कधी ते आईवडिलांशी, कधी मित्रमैत्रिणींशी, तर कधी ऑफिसमधील सहकाऱ्यांशी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे नातं बरोबरीचं आहे की गुलामीचं? आपण एखाद्या नात्यात स्वतःला का गमावतो? पुढील मुद्दा आहे स्वीकृतीपेक्षा योगदानाचं महत्त्व. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो, माझं कोणी कौतुक करत नाही, मला कोणी विचारत नाही. पण ॲल्डर यावर एक वेगळं उत्तर देतो. स्वीकृती म्हणजेच ॲक्सेप्टन्स मागे धावण्यापेक्षा योगदान देण्यावर लक्ष द्या. जेव्हा आपण इतरांच्या अप्रूव्हल मागे लागतो तेव्हा आपण आपलं आत्ममूल्य त्याच्या हाती देतो. पण जर आपण स्वतःच विचार केला, मी आज कोणाच्या आयुष्यात एक चांगला फरक पाडला आहे का, तर त्या क्षणी तुम्ही तुमच्या मूल्याची जबाबदारी स्वतःकडे घेतलेली असते. शाळेत शिक्षक जर एका विद्यार्थ्याचं कौतुक करत नाहीत तर तो दुःखी होतो. पण जर त्याने स्वतःला विचारलं, मी आज वर्गात काय चांगलं दिलं, तेव्हा त्याचा फोकस दुसऱ्याच्या अप्रूव्हलवरून स्वतःच्या योगदानावर शिफ्ट होतो. तुलना करणं हे आयुष्य नष्ट करणारं शस्त्र आहे. ॲल्डर म्हणतो, तुलना करणं बंद करा. कितीदा आपण असं म्हणतो, तो बघ किती पुढे गेलाय, ती माझ्याहून खूप हुशार आहे, मी त्याच्यासारखा नाही. पण ही तुलना म्हणजे स्वतःवर अन्याय आहे. तत्त्वज्ञ सांगतो, प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते आणि प्रत्येकाचं यश वेगळ्या प्रकारचं असतं. तुम्ही जर सतत दुसऱ्यांच्या चपलेत चालायला प्रयत्न करत असेल तर तुमच्या पायांना कधीच विश्रांती मिळणार नाही. तुलनेतून निर्माण होतो हीन भावना आणि मग आपण स्वतःला कमी लेखायला लागतो. पुढील टॉपिक आहे, मी आता बदलू शकतो, हीच खरी ताकद. बहुतेक लोक असं म्हणतात, माझा स्वभाव असाच आहे, मी बदलू शकत नाही. पण ॲल्डर म्हणतो, स्वभाव जन्मजात नसतो, तो आपण रोज निर्माण करतो. तुम्हाला वाटतं का की तुम्ही नेहमी गोंधळलेले, गप्प बसणारे किंवा घाबरट आहात? तर लक्षात ठेवा, ही तुमची ओळख नव्हे, ती एक सवय आहे. आजपासून तुम्ही बदलू शकता फक्त एका विचाराने, मी आज नव्या प्रकारे वागणार आहे. जर तुम्ही हा विचार केला तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल आणू शकता. आता आपण पाहूया, स्वतंत्र म्हणजे जबाबदारी. तर काय? स्वतंत्र म्हणजे मी जे हवं ते करतो असं नाही. स्वातंत्र्य म्हणजे मी जे करतो त्याची जबाबदारी घेतो. तुमचं जीवन तुम्ही घडवताय, तुमच्या कृतीचे परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील, ही जाणीव स्वातंत्र्य आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देणं थांबवतो तेव्हाच आपण खरं स्वतंत्र होतो. समजा एक तरुण आहे, तो नेहमी म्हणतो, माझं कोणी ऐकत नाही, माझं मत कुणालाच महत्त्वाचं वाटत नाही. तत्त्वज्ञ त्याला विचारतो, तू स्वतः तुझं मत किती वेळा व्यक्त करतोस? तो म्हणतो, कधीच नाही. लोक नाकारतील याची भीती वाटते. त्याला समजतं की त्याचं दुःख लोकांकडून नकार मिळवण्याचं नसून स्वतःचं मौन आहे.
म्हणजेच तो स्वतःच्या भीतीने स्वतःचा आवाज दाबतो आहे. आजच्या भागातून आपण काय शिकलो? तर आयुष्य म्हणजेच संबंध, पण स्वतःला हरवता कामा नये. इतरांच्या अप्रूव्हलपेक्षा स्वतःच्या योगदानावर लक्ष द्या. तुलना टाळा, कारण ती हीन भावना निर्माण करते. स्वभाव जन्मजात नसतो, तो बदलताही येतो. खरं स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीची जाणीव. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला हाही भाग आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कॉमेंटमध्ये लिहा, तुलनेमुळे तुम्ही कधी अडकलात का? किंवा तुमचं योगदान कोणाला आनंद देतं का? तुमच्या प्रिय मित्रांना, परिवाराला शेअर करा, ज्यांना हीन भावना किंवा नकाराची भीती वाटते. आणि हो, पुस्तक प्रेम या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढील भागात आपण जाणार आहोत अजून खोल विचारांच्या प्रवासात. तुमच्या वेळेसाठी आणि मनापासून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील पुस्तकासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि नापसंतीची भीती सोडून द्या.